छोट्या मुलांचे फेवरेट आणि घरातल्या मोठ्यांनाही आवडणारे असे डोनट जे घरच्या घरी बनवलेले आहेत आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंडा वगैरे किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नाही आहे आणि असे स्पॉन्जी आणि सॉफ्ट आतमधून सॉफ्ट असे डोनट आपण आज घरी बनवलेले आहे। तर तेच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर बघू शकता किती छान आले आहे, मार्केटसारखेच स्ट्रक्चर आलेलं आहे, आतमधून जाळी पण खूप सुंदर आलेली आहे आणि त्याला डेकोरेट केल्यानंतर तर असं वाटतं की हे जसं बेकरीचे डोनट्स आहे आणि बनवायला एकदम सोपं आहे। तुम्ही घरच्याच साहित्यामध्ये आरामात घरी बनवू शकता आणि हे डोनट असे आहे की घरातले तुम्ही म्हातारे असो किंवा घरातले सर्वात छोटे असो त्यांना जर म्हणजे सर्वांनाच खायला आवडतं आणि गोड खाण्याची इच्छा कधी कधी खूप होतं ना, तर असं आहे फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तर 8 दिवस आरामात पुरतं। तर चला याची आपण रेसिपी बघून घेऊया। तर नमस्कार मंडळी, मी आहे कविता, तुमचं स्वागत करते मनोकी रसोईमध्ये। आज आपण डोनट बनवणार आहे, त्याची मी तुम्हाला रेसिपी सांगते आणि साहित्य सांगते। तर मी इथे 1 वाटी भरून मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्ध वाटी भरून पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर वापरायची आहे, इथे पिठी साखर वापरायची। त्यानंतर मी अर्धा चम्मच बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे। तर हे झाले आपले ड्राय इंग्रेडियंट्स। तर हे ड्राय इंग्रेडियंट्स जे आपण वापरले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहे, कारण आता जे आपण ओले इंग्रेडियंट्स जे वापरणार आहोत ते मग कसं होणार की काही जागी ते ड्राय लागणार, कधी काही जागी नाही लागणार, म्हणून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे मोठे 4 चम्मच भरून तेल घेतलेलं आहे, कुकिंग तेल आहे जे तुम्ही घरी वापरता। फक्त एवढंच आहे की रिफाईंड ऑइल घ्यायचं आहे, कुठल्याही प्रकारचं याला वास नको असायला, जसं फल्ली तेल वगैरे असतं ना ते नको आहे। त्यानंतर मी इथे अर्ध वाटी दही घेतलेलं आहे, दही आंबट आहे, तर याला छान असं दह्यानेच भिजवायचं आहे, पाणी टाकायची गरज नाही आहे। तर बघू शकता या प्रकारे दही टाकलं ना की आपोआप ते जे त्यामध्ये आपण जे साखर वगैरे टाकले त्याला पाणी सुटतं आणि छान असं त्याच्याने डो बनवून तयार होतो, पाणी टाकायची बिलकुलही गरज नाही। तर असं छान हाताने मिक्स करून त्याला बिना पाण्याशिवाय आपल्याला छान असा डो तयार करून घ्यायचा आहे। थोडं वेळ लागतो कारण की ड्राय आहे म्हणून, पण जसं आपण सर्व मिक्स केलं ना तर लवकरात लवकर होऊन जातं। तर बघा लवकर झालेला। तर या प्रकारे आपल्याला हा डो तयार करून ठेवायचा आणि हा डो तयार केला ना तर याला कमीत कमी 1 तास तरी रेस्टवर ठेवा, म्हणजे त्यामधलं जे इन्ग्रेडियंट्स आहे त्याला वेळ लागतो थोडा ॲडजस्ट व्हायला, त्यामुळं। तर बघा 1 तास झालेला आहे। 1 तासानंतर आपलं बघा किती फॉर्म असा हा फुललेला आहे, किती छान असा फॉर्म आलेला आहे त्याला। त्यानंतर याला काय करायचं आहे, थोडी मेहनत आहे इथे। तर याला आपण काय करणार, असं हाताने छान असं मॉलिश करून घेणार आहे, याची छान थोडं ताकदनं याला मॉलिश करून घ्यायची याची। असं आहे की हे डोनट आहे याला म्हणजे हे आले पाहिजे, स्पॉन्ज आला पाहिजे, त्यासाठी हे प्रोसिजर अगदी महत्त्वाची आहे। तर हे स्किप करायची नाही आहे, हाताने थोडा वेळ लागतो याला, 5 ते 10 मिनटं याला छान असे याची मॉलिश करून घ्यायची आहे आणि हाताला तेल किंवा पाणी बिलकुल लावायची गरज नाही आहे। जर वाटलं तर तुम्ही जो ओटा असतो ना आपला गॅस ओटा प्लॅटफॉर्म त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता, पण मी आपल्या परातमध्येच केलेला आहे। तर या प्रकारे आणि हाताचा जो भाग असतो ना त्याने याला छान असं ताकदनी करायचं, जसं आपण ना भटुरेला करतो, छोले भटुरे जेव्हा करतो त्याला जसं करायचं आहे तसंच याला सुद्धा करायचं आहे। आणि हो, जर का तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेत येऊन राहील ना तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। चला तर पुढची प्रोसिजर बघू आपण। तर मी इथे एक असा गोळा घेतलेला आहे आणि जसं आपण पोळी लाटतो त्याच प्रकारे इथं पोळी लाटून घेतली, पण पोळीपेक्षा थोडं जाड अशी लाटायची आहे। आणि त्यानंतर घरी आपलं ग्लास किंवा अशी वाटी असते ना तर त्यांनी याचा आकार द्यायचा आहे, कापून घ्यायचा। आणि हे मी नोझल घेतलेला आहे, जे केकसाठी आपण डिझाईन करायला वापरतो तो नोझल घेतला आहे आणि त्याला मधोमध असं होल करून घेतलेला आहे। तर बघा याप्रमाणे, आणि याची जाडी थोडी जास्त ठेवायची। तर अशा करून मी सर्वात आधी पूर्ण डोनट तयार करून घेतलेले आहे, कापून घेतलेले आहे, जेणेकरून तळताना याला जास्त वेळ लागणार नाही म्हणून। तर सर्व तुम्हीसुद्धा असंच करा, पूर्ण डोनट लाटून ठेवा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटते तर नक्कीच मला सांगा, आणि आवडत असेल तर लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका। तर चला, एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की नाही हे मी आधी चेक केलेलं आहे। आणि तेल कसं हाय फ्लेमवर गरम करायचं आणि जेव्हा आपण डोनट टाकतो तेव्हा त्याला मिडियम ठेवायचं आहे। आणि लगेचच हे टाकलं की वर येतात आणि छान याला फोम यायला सुरुवात होतो, स्पंज यायला सुरुवात होतो आणि असे छान रंग चेंज होईपर्यंत
आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि असं ना काही करायचं की गॅस खूप हाय ठेवलं आणि त्यावर तळलं तर तुम्ही काय करणार की वरचे ते करपतील आणि आतमधून कच्चे राहतील. म्हणून आपल्याला लो मिडियम फ्लेमवर हे तळायचं आहे. आणि असंच एक एक करून मी सर्व डोनट आधी तळून घेतलेले आहे. तर असं आहे. आणि डोनट असं आहे की घरात सर्व लहान मोठे सर्वांना आवडतं. वरून त्यावर चॉकलेट असतं. चॉकलेटमुळं कसं त्याला टेस्ट आणि माहितीच आहे की चॉकलेट घरात लहान मोठ्या सर्वांना आवडतं. तर हे चॉकलेट मेल्ट करून त्याच्यावर आपण लावलेलं आहे. त्याच्याने तर याची टेस्ट आणखीनच छान येते. नेहमी सर्व जेव्हा काही आपली खायची इच्छा झाली म्हणजे सर्व काही आपण मार्केटमधूनच आणून खाल्लं पाहिजे असं नाही. घरच्या घरीसुद्धा खूप छान असं बनवता येतं. तर तुम्ही हा रेसिपी बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही घरच्या घरी हे डोनट बनवू शकता. आणि हो, आरामात टिकतं. 8 ते 10 दिवस हे आरामात टिकतं. तर चला, आपण सर्व डोनट तयार करून घेतलेले आहे, म्हणजेच तळून घेतलेले आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, तर मी इथं चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे. तर डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट कंपाऊंड नसेल तर ते जे चॉकलेट येतं ना डेअरी मिल्क, तुम्ही ते घेतलं तरी चालेल. तर डबल बॉयलरने मी याला मेल्ट करून घेतलेलं आहे. तर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला चॉकलेट पाहिजे. तर बघा, हे सगळे डोनट जे तळून घेतलेले आहे ते मी इथे डिप करत आहे. एक एक डिप करून आपल्याला हे काढून घ्यायचे. तर या प्रकारे डिप करायचं आहे. जर तुमच्याकडे व्हाईट चॉकलेटने तुम्हाला करायचं आहे तर व्हाईट कंपाऊंड घ्या, किंवा डार्कने करायचं आहे तर डार्क घ्या. तर या प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व डोनट आपल्याला चॉकलेटमध्ये डिप करायचं आहे आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि जर का तुम्हाला त्यावर डेकोरेटसाठी काही स्प्रिंकल टाकायचे आहे किंवा व्हाईट चॉकलेटनी करायचं आहे, ड्रिपिंग करायचं आहे तर तसंही करू शकता. माझ्याकडे हे स्प्रिंकल होते म्हणून मी अर्ध्या याच्यावर असे स्प्रिंकल लावलेले आहे, काही याच्यावर आणि काही याच्यावर व्हाईट चॉकलेटने स्प्रिंकल म्हणजे ड्रिपिंग केलेली आहे. तर या प्रकारे. तर बघा, यावर परत मी सिल्वर कलरचे डोनट म्हणजे सिल्वर कलरचे स्प्रिंकल टाकत आहे. वेगवेगळे याचे केलेले आहेत डोनट, म्हणजे असं डिझाईन दिलेली आहे त्याला. व्हाईट चॉकलेटने स्प्रिंकल केलेले आहे आणि काही स्टारवाला केलेलं आहे, काही सिल्वर याच्याने केलेलं आहे. तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही करू शकता. तर बघा, फायनल लुक कसं झालेलं आहे आपल्या डोनटचे. खूप छान झाले. वरून क्रिस्पी झालेले आहे, आतमधून सॉफ्ट झालेले आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे, टेस्ट तर खूपच छान आलेली आहे. तर नक्कीच तुम्ही बनवताय ना, आणि बनवून माझ्याशी नक्की शेअर करा की तुम्हाला ही रेसिपीज कशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, समोर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि समोर तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटत राहूया अशाच मस्त रेसिपीसोबत. तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि टेक केअर.